मी आज तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये ज्या आश्रमाताला बोनं वाहतात त्याविषयी सांगणार आहे। बऱ्याच जणांना बोनं म्हणजे काय हे माहीत नाही आणि काही काही भागात माहिती आहे, पण नाव वेगळं असते, प्रथा वेगळी असते। तर ज्या भागात वेगवेगळी प्रथा असते, आमच्या इकडे दही भात, कुठे वडे दाखवतात, त्या पुरीवर ते वडे ठेवतात, करंज्या ठेवतात। पण माझ्या सासरमाईकडे एकच पद्धत आहे। तर ज्यांच्या सासरी असते त्यांनी 7च काढायचे, कन्या 7 जणी असतात आणि ज्यांच्या दोन्हीकडे असते त्यांनी 14 काढायच्या। आता माझ्या सासरमाहेर दोन्हीकडे असल्यामुळे मी 7 वरती आणि 7 खाली अशा ओले कुंके करून 7 कुंकाचे बोटं काढले। त्यानंतर 14 पुऱ्या केल्या, 14 दिवे केले, त्यामध्ये तेल आणि वात टाकून ते दिवे लावले। नंतर त्यावर ते भात, दही आणि साखर टाकली, ते दिवे प्रज्वलित करून आरती केली, धूप आरती दाखवली। नंतर कापूर हे केला आणि त्यानंतर देवाला प्रार्थना केली की बाळाला सुख समृद्धी येव आणि घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जावं व पॉझिटिव्ह एनर्जी येव। असेच तुम्हीसुद्धा तुमच्या भागात काय पद्धत असेल ते करा। मी देव आश्रमात हीच प्रार्थना करेल की तुमच्या लेकरा बाळांना सुख समृद्धी आणि आरोग्य देव, हीच आश्रमातापाशी प्रार्थना आहे। माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इकडे कुठल्या पद्धतीनं आश्रमाताची पूजा होते हे जरूर सांगा। आषाढ महिन्यात हे बोनं मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा गुरुपौर्णिमेला असं वाहतात, पण ज्यांचं या दिवशी जमलं नाही त्यामुळे ते कुठल्याही दिवशी आषाढ महिन्यात हे बोनं वाहू शकतात। आश्रमाता त्यांना प्रसन्न होतेच। तुम्ही तुमच्याकडे लहान बाळ असेल तर ही पूजा करा व आपल्या बाळांना सुख समृद्धी, आरोग्य, दीर्घायुष्य मागून घ्या। काही ठिकाणी ही पूजा मंदिरात करतात, जिथे आश्रमाताचं मंदिर असले तिथे मंदिरात जाऊन करतात, पण शहरात हे शक्य नसल्यामुळे असेच कागदावर ते काढून घरीच पूजा करतात। कारण शहरात गाय वगैरे मिळणे मुश्किल असते। हा नैवेद्य जर तुम्ही त्या दिवशी नाही दाखवू शकले गाईला, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य गाईला तुम्ही अर्पण करू शकता आणि तो कागद तुम्ही नदीमध्ये, वाहत्या जलामध्ये प्रवाहित करू शकता किंवा तुम्ही जिथे निर्माल्य टाकत असाल तिथेही तुम्ही तो कागद टाकू शकता। तुम्हाला आश्रमातेच्या पूजेविषयी आणखी काय माहिती असल्यास जरूर सांगा। जय आश्रमाता, जय आश्रम।